आज आपण मल्टीप्लायर या खताच्या रिझल्ट विषयी थोडीशी माहिती घेणार आहे की मल्टीप्लायर वापरल्यानंतर आपल्या पिकामध्ये काय बदल होतो, जमिनीत काय बदल होतो याविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्टीप्लायर वापरल्यानंतर आपल्या जी मातीची सुपीकता आहे ती वाढते व माती शुद्ध आणि नैसर्गिक बनते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मातीत आपले जे जीवाणू आहे त्यांची संख्या वाढते। जीवाणू म्हणजे जे आपल्याला पिकाभोवती अन्न उपलब्ध करून देतात ते जीवाणू। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिकाला आवश्यक ते अन्न मिळते, ज्यामुळे पिकाचे कुपोषण दूर होते। पिकाच्या पानांचा आकार वाढतो व त्यांची संख्या वाढते। पानाचा रंग हिरवा गडद होतो आणि पानाचा रंग हिरवा गडद झाला ऑटोमॅटिकच जास्त प्रमाणात अन्नसाठा तयार करतं व मुळापर्यंत पाठवतो आणि मुळाला भरपूर अन्न साठा उपलब्ध झाला तर वर आपल्याला जास्त पानं, फुलं आणि फळ जास्त येतात। पिकाची त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती पण वाढते। मातीमध्ये गांडुळांची संख्या वाढते, त्यामुळे गांडूळ खत जमिनीतच राहतं आपलं, म्हणजे ऑटोमॅटिक फ्री कारखाना तयार होतो आपल्या खताचा। म्हणजे गांडुळाचं अन्न काय आहे तर माती आहे। गांडूळ माती खात खाली जातं आणि परत ते एक होलातून खाली जातं, दुसऱ्या होलातून वर येतं। म्हणजे जेव्हा गांडूळ ऍक्टिव्ह होतं आपल्या शेतीमध्ये तर जमीन भुसभुशीत होते, जमिनीला छिद्र पडतात आणि जमिनीला छिद्र पडल्यामुळे त्या छिद्रामधून ऑक्सिजन जो असतो तो मुळाभोवती सहज उपलब्ध होतो गांडूळ। आणि गांडूळ जेव्हा वर येतं तिची जी विष्ठा असते ती विष्ठा म्हणजे गांडूळ खत असतं। म्हणजे जेवढं गांडुळाची क्रिया वाढेल तेवढं खत आपल्या जमिनीत गांडूळ खत वाढते। पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे पिकाचे उत्पादन वाढते व खर्च कमी होतो। आणि मल्टीप्लायर जेव्हा आपण वापरतो तर म्हणजे असं समजा जर तुम्ही मल्टीप्लायर यावर्षी 2000चं मल्टीप्लायर वापरलंय समजा आपल्या शेतीमध्ये, तर तुम्ही 2000 जितके काही रासायनिक खतं टाकले किंवा टाकणार आहे तेवढे ती कमी करायची। समजा तुम्ही 10,000चं रासायनिक खत तुम्ही टाकताय एकरी, तर त्यामध्ये जर समजा तुम्ही 2000 रुपये मल्टीप्लायर साठी खर्च केला तर तेवढे 2000 रुपयाचं रासायनिक खत कमी करायचंय। आणि असं तुम्हाला काय करायचं, दरवर्षी हळूहळू रासायनिक खत कमी करत चालायचंय, जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढेल, आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारेल आणि पिकं सुधारेल। धन्यवाद।